नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात असलेला हा चंदनगड येथे आलेलो आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा किल्ला सातारा जिल्ह्यात असून राऊतवाडी आणि बनवडी गावाजवळ आहे. तिथे पोहोचल्यावर पायथ्याजवळ असलेलं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि सुरुवात केली. जाताना हा किल्ल्यावरील नकाशा पाहिला आणि किल्ल्याची माहिती देणारा माहिती फलक यानुसार इसवी सन 1991-1992 च्या सुमारास शेलागार घराण्याचा राजा योज दुसरा यानं हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1973 मध्ये आदिलशहाकडून हा किल्ला मराठा साम्राज्यात आणला. तर जाताना मला लाकडाची मचाण दिसली, त्यावर चढून व्ह्यू पाहिला. तर मित्रांनो, हा किल्ला जवळजवळ 3800 फूट आहे. गडावर चढताना आपल्याला हे देवीचं मंदिर लागतं. देवीचं दर्शन घेतलं तर किल्ला चढायला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता. तर किल्ल्यावर जाताना असे काही चढण आहे. तर मित्रांनो, चढाई करत असताना मला ही छोटंसं रोपटं दिसलं, एकदम ॲस्थेटिक. तर आज येथे सुद्धा मोठ्या वेळात पाहिलं, पण कोणताच प्राणी तिथे दिसला नाही. तर मित्रांनो, तुम्ही पण गडावर चढताना अशी दगडांची सहायता घ्यावी. एकदाचा चढाई करून वरती पोचलो तर किल्ल्यावर एक चंदनेश्वर नावाचं शिव मंदिर आहे. याची बनावट म्हणजे हे पूर्ण दगडाने बांधलेलं आहे. तर या मंदिरात पंचलिंगी 5 लिंगे असलेली 2 शिवलिंगे आपल्याला पाहायला मिळतात. महादेवांचं दर्शन घेतलं तर मंदिराच्या समोर एक टेक्टोना ग्रँडिस नावाचं एक झाड आहे. त्याचं शास्त्रीय नाव आहे. मंदिराशेजारी 5 वडांचा झाडांचा समूह आहे. कदाचित या झाडावर वीज कोसळून हे पडले असेल. दर्शन घेऊन पुढे निघालो. तर मित्रांनो, तुम्ही पण या गडाला नक्की भेट द्या. तर पुढे गेल्यावर गडावरून आपल्याला ही सह्याद्रीची पर्वतरांग दिसून येते. तर मित्रांनो, गडावरून हा सुंदर असा व्ह्यू दिसतो. तर गडावर इमारतींचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. पुढे गेल्यावर काही ठिकाणी मोठी दगडे एकमेकांवर बॅलन्स झालेली पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता याची रचना कशी केली असेल. गडावर गेल्यावर एक पीर तुम्हाला पाहायला मिळतो. तर दगडांच्या अवशेषामध्ये हे झाड उगवलेलं आपल्याला दिसलं. त्याचबरोबर अतिशय प्राचीन अशी विहीर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही त्यामध्ये पाणी आहे. इथला निसर्ग खूप सुंदर आहे. इथे भटकताना खूप शांत वाटत होतं. जाताना आपल्याला एक झाड दिसलं आणि तिथे एक खूप जुना कदाचित वाडा असावा. इथे असलेल्या वानरांना काही आंबा दिला. ते मस्त आंबा खात होते. मित्रांनो, तुम्ही पण केव्हा इथे आला तर या जनावरांना काही खाण्यासाठी आणावे. पुण्यावरून आलेल्या आम्हाला गडप्रेमींची भेट झाली. पावसाळ्यात हा भाग अतिशय मनमोहक दिसत असेल यात शंकाच नाही. तर किल्ल्यावर ही एक अतिशय जुनी सदर तुम्ही पाहू शकता. याचा उपयोग प्रशासकीय कामे, सभा किंवा सैनिकांच्या संमेलनासाठी वापरली जात असे. कदाचित ही कात नागाची किंवा धामण याची असू शकते. पूर्वी घरे किंवा राजवाडे बांधण्यासाठी ही वाळू म्हणजेच नॅचरल लाईमस्टोन असे याचं नाव आहे. तर हा भाग फक्त चंदनगडाचा होता. याच्या शेजारी वंदनगड आहे. चंदन आणि वंदन हे एक जुळे भाव आहेत. तर वंदनगड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गड पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ल्याची सैर करणे म्हणजे ब्लेसिंग असल्यासारखं वाटतं. तर जाताना आम्हाला ही मित्र बाय बाय करण्यासाठी आले होते. तेथील असलेल्या काही वानरांना मी पाणी दिले. एकाला पाणी दिलं पण तिने ओतूनच दिलं आणि आमच्यावरच रागावलं. त्यानंतर गड उतरायला सुरुवात केली आणि हे अजून एक एस्थेटिक झाड दिसलं. वनस्पतीचं नाव भुईकांदा असे आहे. तर मित्रांनो, गड किल्ले आपली संपत्ती आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही सुद्धा गड पाहण्यासाठी जात असाल तर गडावर कोणत्याही प्रकारचा कचरा व गैरप्रकार करू नये. कारण हा महाराजांचा वारसा आहे. हा आपल्यालाच जपायचा आहे. गडावरून खाली आलो आणि खूप भूक लागली होती, त्यामुळे वडापाव खाल्ला. तर मित्रांनो, जातावर डोंगरावर असा काही व्ह्यू दिसला. तर भेटूया वंदनगडावर. तर मित्रांनो, असेच व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.